हॅपी अॅनिव्हर्सरी. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक स्वाती मॅडम, वैभव सर दोघांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एका फ्रेम मध्ये दोघं दिसलं की लय भारी वाटतंय. both of you. मॅडम. Happy anniversary. Happy anniversary. Happy anniversary, Happy madam. anniversary. तुम्हा दोघांना happy anniversary sir. Stay blessed. Happy anniversary, sir. Happy Thank you. anniversary, both of you. अं, you. वैभव Happy सर, anniversary madam sir. नाव कुठून आहात? कितवी अॅनिव्हर्सरी, किती वर्ष झाली दोघं एकत्र आहे? आणि शॉर्ट मध्ये तुमचे रिझल्ट, दोघांचे पण रिझल्ट. हो हो हो. मी वैभव मगदुम आणि माझी मिसेस स्वाती. आपल्या सर्वांचा खूप खूप आभार आहे. पूर्ण 27वी फॅमिलीचा खूप खूप आभारी आहे. आज अॅनिव्हर्सरी बद्दल आपण खूप खूप शुभेच्छा दिलात त्याबद्दल. मुळात मी आहे मिरजेचा आणि सध्या इचलकरंजी येथे डीकेडी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतोय आणि माझी मिसेस देखील इथे इचलकरंजी मध्येच आहे. ती पण लेक्चरर आहे व्यंकटेश्वरा ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे. आणि ह्या 27वी फॅमिलीला जोडणं गेलो मी जुलै 2023 पासून. आणि माझ्याच बरोबर माझे मित्र आहेत सुजित संदेकर, त्यांच्याकडून मला हे याच्याबद्दल माहिती मिळाली. मुळात कारण माझं होतं जॉईन व्हायचं ते होतं डायबिटीज. गेली 6 वर्ष डायबिटीजची औषधं चालली होती माझी आणि त्यामध्ये वारंवार वाढच होत गेली, पण कमी असं काही झालं नाही. आणि रेंज जे बघायला गेले तर ते अधिकचेच होते. म्हणजे फास्टिंग म्हणा किंवा पीपी म्हणा, हे अगदी 150च्या वर फास्टिंग, 200-250च्या दरम्यान पीपी अशा पद्धतीनेच राहायचे. आणि जेव्हापासून मी इथं जॉईन झालो, सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं म्हणजे आपले मेंटर आहेत, आपले कोच आहेत, त्यानंतर जे काय इथं मार्गदर्शन मिळतं त्या मार्गदर्शनाप्रमाणे मी गेलो, योगा जॉईन केला आणि आपल्या एकूणच आहार विहार जो काय आहे त्यामध्ये जो बदल करण्यात केलो आणि त्यामुळं अगदी 15 दिवसातच मला रिझल्ट आला असं म्हणायला हरकत नाही. अगदीच सुरुवातीला जर सांगायला गेलं, जेव्हा हे जॉईन व्हायच्या आधी माझी जी HbA1c होती ती 8.7 होती आणि माझी फास्टिंग आणि पीपीचे हे व्हॅल्यूज जास्तच होते. आणि 15 दिवसात जेव्हा मी हे फ्यूल इनटेक केलं आणि जे काही फॉलोअप केला योगा आणि हे शेटे सरांचा वर्ग जॉईन करून, तर 15 दिवसानंतर मला एकदम ड्रास्टिकली त्याचे रिझल्ट्स आले आणि माझे शुगरचे लेवल्स कमी झाले. आणि एवढे कमी झाले की बाबा त्या 15 दिवसानंतरच माझी जे हे डॉक्टर आहेत त्यांनी माझी संध्याकाळची जी गोळी आहे ती निम्मी केली. जवळपास मी दुपारी आणि संध्याकाळी अशी 500-500 mg दिवसाला 1000 mg च्या गोळ्या खात होतो आणि 15 दिवसानंतर ती 750 वर आली. आणि तेच मी फॉलो करत गेलो. 1 महिना, 2 महिना अशी ती अर्धा-अर्धा गोळी कमी होत आली आणि पूर्ण 3 महिन्यानंतर मला फक्त ती 1000 mgची फक्त 250 mg राहिली. आणि त्यानंतर मी HbA1c पण करत गेलो. जी सुरुवातीला जॉइन व्हायच्या आधी 8.7 होती, ती जानेवारीमध्ये ती 7.6 ला आली होती. आणि तिथून पुढे जर बघत गेलो तर परत एप्रिलमध्ये ती 6.4 ला आली होती. आणि आता मागच्या ह्या सप्टेंबर 2024 ला जर बघितलं तर ती HbA1c माझी 5.2 वर आली. आणि तसं बघायला गेलं तर एकूणच एक डायबिटीज फ्री म्हणायला हरकत नाही, कारण ती रेंज जी HbA1c ची आहे ती 5.5 च्या खालीच आहे, म्हणजे 5.2 आहे. आणि आता एकूणच जे काय डायबिटीज च्या रिलेटेड जे काय समस्या होत्या त्या पण कमी झाल्या, औषधं कमी झाली, एकूणच हेल्दी आहे. आणि माझ्यासोबत माझ्या मिसेस पण घेतात, त्यांना काय असे चॅलेंजेस नाही आहेत, पण एकंदरीत एक हेल्दी लाईफस्टाईल असावी आपली, ह्या उद्देशानं ती रेग्युलर आपला फ्यूल इनटेक करत असते. माझ्यासोबत माझी कन्या आहे आराध्या, ती आता 11 वर्षाची आहे. ती देखील डायनो कंटिन्यू घेत आहे आणि एकंदरीतच ह्या 27वी फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यामुळं एक हेल्दी हॅपी फॅमिली अशी झालेली आहे आमची. येस. अॅनिव्हर्सरी कितवी आहे आता? 2012 हे 21 डिसेंबर 2012चं मॅरेज. आज 24 म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाली. ओके, एक तप गेलं आता. हो, एक तप. एकदम. येस. एक तप पूर्ण झालं. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेतच. Thank you, थँक यू. Shatayu family, for a healthy life. येस. काही नाहीये. हे तुमचं आपलं स्वतःचंच कर्म असतं, की आपल्याला कुठल्या वेळी काय मिळणार हे सगळं वर ठरतं आणि आपण शोधात असल्यावर सापडतं.
तुम्हा लोकांना डायबिटीस मुक्ती हा तुम्हाला लागलेला वेध होता. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो ना, त्यावेळेला ते आपल्याला मिळतं. आता ते कधी काही लोकांना आपण असा अवास्तव ध्यास घेतला. म्हणजे आपलं एक हे आहे, की काय आहे तो चॅलेंज पहिल्यांदा स्वीकारा. त्याच्यावर काम करायची तयारी ठेवा. त्याच्यावर काम तुम्ही निरपेक्षतेने करत जा. ज्या वेळेला मिळायचं ते सगळं मिळणारच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण म्हणतो ना, शिद्दतनं ज्यावेळेला आपल्याला ते पाहिजे असतं, त्याच वेळेला मिळतं. आणि वैभव सर तुम्हाला कमी वयामध्ये किती वर्ष डायबिटीस होता? 2017ला एप्रिल महिन्यात डिटेक्ट झाला तो. म्हणजे त्यावेळेला माझ वय 82 हां 34 राईट. ओके. 34 म्हणजे म्हणायला हरकत नाही. 34 खूप 34 लवकर कंप्लीट खूप होतं त्यावेळेला. लवकर चालू झाला हां, होता लवकर झाला. आणि त्याच्यावर तुम्ही खूप लवकर कंट्रोल पण केलंय. म्हणजे येस. जसं चालू झाला आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः काम पण केलंय. 6-7 वर्षाचा डायबिटीस तुम्ही खूप लवकर त्याच्यावर वर्क करून कंट्रोल नाही, डायबिटीस येस. फ्रीच आहेत ते. पण फ्रीच आहे. ॲज ए प्रिकॉशन म्हणून अजून डॉक्टरनी एक स्मॉल गोळी चालू ठेवल्या जशी ते आणि हृदय म्हणतात ते. ते हां. ते पण होईल. तुम्ही डॉक्टर चेंज केला की ती गोळी बंद होईल. हो, पण हो, हो. ते स्वाती त्यांचे पण तेच म्हणली होती. येस, मिसेसने. कारण त्यांच्याकडे हो. हिस्ट्री आहे ना सर. हां, हिस्ट्री कारण असते. त्यांच्याकडे तुमची हिस्ट्री आहे. मग ती हं, हिस्ट्री असल्यानंतर एवढ्या हं. वर्षाची आहे. तर ते हो, प्रिकॉशन म्हणून तुम्हाला असू दे म्हणणार आहेत. बरोबर. पण हेच जर HbA1c हेच बीपी फास्टिंग घेऊन अदर कुठल्याही डॉक्टरांच्याकडे चेंज गेला, तर डॉक्टर राईट. तुम्हाला म्हणणार आहेत, ते की नकोच. काही गरज नाहीये. गरज पण नाहीये. घ्यायची गरज नाहीये. तेच बरोबर आहे. सर डॉक्टर म्हणण्यापेक्षा स्वतःला पण आतनं हं. वाटणं गरजेचं आहे ना. एवढे हो, वर्ष हो. आपण ज्यावेळेला घेत होते, कारण कॅन्सरची ट्रीटमेंट झाली. ट्रीटमेंट झाल्यानंतर ॲज अ प्रिकॉशन म्हणून मी पुढची 5 वर्ष परत रिपीट होण्याचे चान्सेस आहेत म्हणून मी होमिओपॅथी स्टार्ट केलं होतं आणि मला हो. 5 वर्ष घ्यायचं होतं. 6 वर्ष झालं तरी मी बंद करत नव्हते. हो, हो, कारण हो. काय माहितीये काय? आपल्याला स्वतःला आतनं ज्या वेळेला वाटायला वाटतं ना, हे मी आता एकदम ओके आहे. त्याच वेळेला आपल्याला ते डॉक्टरांच्याकडनं पण तसं नाहीतर डॉक्टर बंद केले, तरी सुद्धा हां. आपल्याला पण वाटत नाही, की "अरे, नाही, असू दे बाबा, हं. असू दे बाबा." आणि मग मला आतनं फीलिंग झालं, मला आतनं वाटायला लागलं, की "अरे, औषधामुळे तर आपण ठीक-ठाक नाही ना." त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलंय, "बघ, तुझी मनाची तयारी असेल ना, तर तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि आपण आज बंद करू शकतो." आणि मग माझी गोळी बंद झाली. उगीचच प्रिव्हेन्शन म्हणून घेत होते. होमिओपॅथी आहे, साइड इफेक्ट नाही आहे, घ्यायला पाहिजे आहे म्हणून हे सगळं उगीच आपलं आणि मला माइंडला पण बरं होतं. मी औषध खाते, मला परत कॅन्सर होणार नाही. कुठं काय झालं नाही, मी औषध खाते, मला काय होणार नाही. तसं आहे वैभव सर, आपल्यावर डिपेंड आहे ते आणि नक्की ती पण बंद होईल. ओके. ओके. एव्हरग्रीन येस. पर्सनॅलिटी आहे. PhD आणि होल्डर आहे. 6 किलो 50 झाले. ते फ्यूल इंटेक करायला म्हटलं माझे 6 किलो कमी झाले. आणि येस. पित्ताची त्रास होतं ते पण कमी झालं माझं. हां, म्हणजे आपण म्हणतो, आपण हेल्दी आहोत, पण छोटे-छोटे प्रॉब्लेम्स असतात आपले आणि त्याच्याकडे आपण काय करत असतो, दुर्लक्ष करत असतो. इथं एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये मी आत्ताच माझ्याकडे आले होते हुपरीचे. मी त्यांना तेच म्हणत होते, की एक व्यक्ती घरात काम करायला लागली ना, एका व्यक्तीनं घरात काम करायला लागलं, तर अख्खं घर सुधरतं. अख्खं घरामध्ये फरक पडतो. नुसता हेल्थमध्ये फरक पडतो असं मी बिलकुल म्हणणार नाही. हेल्थमध्ये फरक पडतो, माइंडसेटमध्ये फरक पडतो, प्रत्येक व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये फरक पडतो आणि हाच तरी घरात आपल्याला पाहिजे. घर म्हणजे नंदनवन. घर म्हणजे नंदनवन म्हणजे काय? आल्यानंतर छान वाटावं, प्रत्येकजण हेल्दी असावं, ह्या सगळं पाहिजे असतं की नाही? वातावरण घरातलं खूप चांगलं असावं आणि हे खरंच राईट. सांगू का? आरोग्य जोपर्यंत नाही तोपर्यंत हे सगळं स्वप्न आहेत. हे सगळं बोलणं आहे. हे नुसतं हं. वाटणं आहे. आपल्याला वाटतंय, नाही माझं घर असं आहे. पण ते वाटतंय तसं सगळंच नसतंय. त्यासाठी हेल्थच जरुरी असतं. हेल्थ आणि आपण म्हणतो ना, सराउंडिंग पण खूप महत्वाचं असतं. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, ज्या ग्रुपमधलं ऐकतो आणि आपण तसेच बनतो. कळत-नकळत चेंज होत जातो आपल्यामध्ये आणि तो प्रत्येकाला पाहिजे आहे. ओके.
चलो वैभव सर PhD होल्डर आहेत, Yes. डॉक्टर आहेत ते. डॉक्टरेट मिळालेली आहे त्यांना. त्यांनी लावलेली नाहीये. नाहीतर तुम्ही त्यांच्या वयावरनं त्यांना हे म्हणाल, की एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण. ओके. थँक्यू वैभव वन्स सर. अगेन. थँक्यू मॅडम. थँक्यू सतायची फॅमिली. थँक्यू. चला. वैभव मॅडम एकदम तुम्हाला फार शुभेच्छा. एवढे तुम्ही चांगले अरे थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. ताईने पण रिझल्ट 5-6 वर्षामध्ये एवढा काढलाय की रिझल्ट मी पण त्यांच्या हो, हो. आहे. ज्या दिवशी ताई परमिशन देतील त्या दिवशी मी माझा योगा चालू करणार आहे. हो, येस हो. येस येस. करायचंच करा आहे. सर. वेट अँड हो, हो, वॉच हो. सर. हे फक्त आणि पूर्ण श्रेय बघायला मला तर शेटे सरांना म्हणायला हरकत नाही. कारण Yes. शेटे सर जे सांगतील ते अगदी स्ट्रिक्टली फॉलो केलं. म्हणजे त्यात अगदी 19-20 पण थांबा. केलं नाही रे. ताई त्यामुळे तो रिझल्ट आहे. मी सांगतात ते आम्हाला न ऐकता राहता येत नाही. त्यामुळे ऐकत असं